नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजना ज्या लाभार्थ्यांना पेन्शन चालू आहे या योजनेद्वारे मिळत आहे, या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे की या लाभार्थ्यांसाठी DBT फॉर्म आलेला आहे. तर तो DBT फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावा, नाहीतर आपली येणारी पगार ही थकीत राहू शकते. येणारी पगार ही आपली थकीत राहू शकतो. तर हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, हा फॉर्म कोणता आहे, तर हा DBT फॉर्म ज्या लाभार्थ्यांना पगार भेटत आहे त्यांचं नाव लिहायचं आहे. सहमतीपत्र DBT फॉर्मचं सहमतीपत्र आहे. तर लाभार्थ्याचा जो क्रमांक आहे तो क्रमांक इथं टाकायचा आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, अपंग निवृत्ती वेतन योजना, अशा योजनेद्वारे जे लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा फॉर्म आहे. तर त्यांचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. त्यानंतर त्यांना जे या योजनेद्वारे जे अर्थसहाय्य मिळत आहे त्यासाठी त्यांची सहमती DBT फॉर्म लिंक करण्यासाठी जे आधार संलग्न बँक आहे त्यांची सहमती घेण्यासंबंधित हे प्रमाणपत्र आहे. तर ते खाली आपली सही व अंगठा आपल्याला द्यायचा आहे. हा फॉर्म जवळील तहसील ऑफिसला जमा करायचा आहे. तसेच नाही तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये हा फॉर्म आपल्याला द्यायचा आहे. तर त्याचबरोबर हा त्याच विशेष सहाय्यिका लाभार्थी तपासणी सूचीचा एक फॉर्म आहे, तो पण फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे. लाभार्थ्याचं नाव, त्यामध्ये संपूर्ण पत्ता, आपण ज्या योजनेमधून आपल्याला जी पगार भेटत आहे त्या योजनेचे नाव संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रावणबाळ असो, त्या योजनेचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. जात प्रवर्ग टाकायचा आहे. मुली काय त्यांचे पण नावं आपल्याला इथं टाकायचे आहे. तर उत्पन्नाचे साधन आपले सध्या काय आहे, शेतजमीन, दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव आहे का, ही सर्व माहिती, बँकेचं पासबुक, ही सर्व माहिती आपल्याला भरायची आहे. त्याबरोबर हयात प्रमाणपत्र पण आपल्याला द्यायचं आहे. मित्रांनो, हे 3 डॉक्युमेंट घेऊन आपल्याला जवळील आपल्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे आणि डॉक्युमेंट जमा करायचे आहे. त्याचबरोबर आपल्या आधार कार्डाचे झेरॉक्स, बँक पासबुक आणि दारिद्र्यरेषेखाली प्रमाणपत्र, अशा प्रकारचे हे तिन्ही पण आपल्याला द्यायचे आहे मित्रांनो. तर हा DBT फॉर्म हा महत्त्वाचा आहे. आपल्याला हा DBT फॉर्म भरणं गरजेचं आहे. आपलं बँकेशी जे आधार सेडिंग आहे ते करून घ्यायचं आहे. जी बँक आहे आपली, की त्या बँकमध्ये आधार सेडिंग असेल त्याच बँकमध्ये आपला हा येणारा हप्ता येणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.